डॉमिनोज पिझ्झाचा तुकाराम मुंडेंनी उडवला धज्जा, 4 पिझ्झा दुकानाला लॉक। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील अन्न सुरक्षा व्यवस्थेला एक नवी शिस्त लावण्याचा धडाका सुरू केलाय। त्यांच्या या धडक मोहिमेचा सर्वात मोठा फटका जगातील नामांकित फास्ट फूड साखळी असलेल्या डॉमिनोज पिझ्झा या ब्रँडला बसलाय। मुंबईसह राज्यातील काही प्रमुख आउटलेट्सवर धाडी टाकून डॉमिनोज पिझ्झाचे 4 आउटलेटवर कारवाई करण्यात आली आहे, तर 3 आउटलेटचे लायसन्स रद्द करण्यात आले। का हे लायसन्स रद्द केले? डॉमिनोज पिझ्झाचा तुकाराम मुंडेंनी कसा उडवलाय धज्जा पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांनी मुंबईतील विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथील आर सिटी मॉल मधील डॉमिनोज पिझ्झाच्या नामांकित आउटलेट्सवर अचानक तपासणी मोहीम राबवली। फक्त मुंबईच नाही तर सातारा जिल्ह्यातील मळकापूर येथील आउटलेटवरही अशी धडक आणि कडक कारवाई करण्यात आली आहे। मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आउटलेट्समध्ये जागतिक दर्जाची स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे कडक नियम पाळले जातात असा सर्वसामान्यांचा सहज समज असतो। मात्र जेव्हा या पथकानं प्रत्यक्ष स्वयंपाकघरामध्ये आणि साठवणूक गृहांमध्ये प्रवेश केला तेव्हा समोर आलेलं वास्तव अत्यंत धक्कादायक आणि ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणारं होतं। नियमांचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उल्लंघन पाहिल्यानंतर आयुक्तांनी कोणतीही मवाळ भूमिका न घेता संबंधित आउटलेट्सचे अन्न परवाने निलंबित केले। या कारवाई दरम्यान एफडीए अधिकाऱ्यांना आढळून आलंय की पिझ्झा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्वयंपाकघरांमध्ये स्वच्छतेचा अभाव होता। अनेक ठिकाणी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नव्हती, त्यामुळे तिथं उपद्रवी कीटक, झुरळ आणि उंदरांचा वावर वाढल्याचं स्पष्ट झालंय। या संपूर्ण प्रकरणातील दुसरी अत्यंत संवेदनशील आणि ग्राहकांमध्ये तीव्र संताप निर्माण करणारी बाब म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी पिझ्झा तयार करण्यासाठी एकाच प्लॅटफॉर्मचा आणि साधनांचा केला जाणारा वापर। भारतात मोठ्या संख्येने लोक धार्मिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे पूर्णपणे शाकाहारी जीवन पद्धतीचे पालन करतात। डॉमिनोज सारखे ब्रँड आपल्या जाहिरातींमधून शाकाहारी आणि मांसाहारी ग्राहकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याचा दावा करतात, परंतु प्रत्यक्ष तपासणीत असं आढळून आलंय की दोन्ही प्रकारच्या पिझ्झासाठी एकच ओव्हन, सारखेच ट्रे आणि पॅन वापरले जात होते। इतकंच नाही तर पिझ्झा कापण्यासाठी वापरण्यात येणारे कटर आणि चमचे देखील दोन्ही प्रकारच्या अन्नासाठी सरमिसळ करून वापरले जात होते। या निष्काळजीपणामुळे ग्राहकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे प्रशासकीय अहवालात नमूद करण्यात आले। त्याचप्रमाणे डेअरी उत्पादनं, भाज्या आणि पिझ्झासाठी लागणारं पीठ म्हणजेच डो बॉल्स एका विशिष्ट तापमानात साठवणं बंधनकारक असतं। जर हे तापमान राखलं गेलं नाही तर त्या खाद्यपदार्थांमध्ये जीवाणूंची वाढ होऊन ते सडू लागतात। एफडीएच्या तपासणीत असं दिसून आलंय की आउटलेट्समधील कोल्ड स्टोरेजचं तापमान नियमानुसार नव्हतं। काही आउटलेट्समध्ये तर मुदत संपलेले म्हणजे एक्सपायर्ड झालेले पिझ्झा पीठ साठवून ठेवण्यात आले होते। कोणत्याही अन्न आस्थापनेमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉस, टॉपिंग्स आणि मसाल्याच्या पाकिटांवर ते कधी पॅक केले गेले, त्याची किंमत काय आहे आणि त्याची एक्सपायरी डेट कधी आहे हेच स्पष्ट लेबल असणं कायद्यानं बंधनकारक आहे। मात्र डॉमिनोजच्या या आउटलेट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक साहित्यांवर अशा प्रकारची कोणतीही माहिती देणारी लेबल्स नव्हती। यासोबत पिझ्झा बनवण्यासाठी आणि भांडी धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेची नियमित चाचणी करणं आणि त्याचा अहवाल ठेवणं आवश्यक असतं। आउटलेट्स व्यवस्थापनाकडे या पाण्याच्या चाचणीच्या कोणत्याही नोंदी आढळून आल्या नाहीत। या मोठ्या कारवाईनंतर डॉमिनोज पिझ्झाची भारतातील मातृ कंपनी असलेल्या ज्युबिलियंट फूडवर्क्सनं आपली बाजू मांडली आहे। कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की ते ग्राहकांच्या सुरक्षेला आणि जागतिक दर्जाच्या अन्न सुरक्षा नियमांना सर्वोच्च प्राधान्य देतात। एफडीएनं ज्या त्रुटी दाखवून दिल्या आहेत त्या अत्यंत गांभीर्याने घेण्यात आल्या असून सर्व आउटलेट्समध्ये तातडीनं सुधारात्मक पावलं उचलली जात आहेत। अन्न प्रशासनानं दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचं तंतोतंत पालन करून हे परवाने लवकरात लवकर पूर्ववत करून घेण्यासाठी कंपनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करते। भविष्यात अशा चुका होणार नाही त्याची काळजी घेण्यासाठी अंतर्गत लेखापरीक्षण अधिक कडक केले जाईल असंही आश्वासन कंपनीनं दिलंय। तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईने केवळ डॉमिनोजलाच नाही तर राज्यातील इतर सर्व मोठ्या फूड चेन्स जसे की मॅकडॉनल्ड्स, केएफसी, सबवे आणि स्टारबक्स यांना देखील एक कडक इशारा दिलाय। एफडीएने या मोहिमेदरम्यान केवळ एका ब्रँडवर लक्ष केंद्रित न करता राज्यातील तब्बल 104 मोठ्या फूड जॉईंट्सची अचानक तपासणी केली आहे। यावरून हे स्पष्ट होतं की ब्रँड कितीही मोठा असो किंवा त्याची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा कितीही असो, कायद्यापेक्षा आणि नागरिकांच्या आरोग्यापेक्षा कोणीही मोठं नाही। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 95 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। या संपूर्ण प्रकरणातून ग्राहकांनी देखील एक महत्त्वाचा धडा घेण्याची गरज आहे। आपण एखाद्या मोठ्या एसी रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा नामांकित ब्रँडकडून महागडे पदार्थ ऑर्डर करतो तेव्हा ते पूर्णपणे सुरक्षित आणि स्वच्छ असतीलच असं नाही। ग्राहकांनी अन्नपदार्थ स्वीकारताना किंवा खाताना
त्याच्या गुणवत्तेबाबत जागरूक राहिलं पाहिजे. जर कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये अस्वच्छता किंवा अन्नाच्या दर्जाबाबत शंका आल्यास थेट एफडीएच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवली पाहिजे. तुकाराम मुंढे यांच्या या दणक्यामुळे अन्न व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.